यंदा जो महाराष्ट्रात जून ते आता सप्टेंबर पर्यंत एकूण 5 ते 6 जिल्हे सोडले तर 30 जिल्ह्याहून अधिक जिल्ह्यात पावसामुळे प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली आहे। आजपर्यंत राज्यात पाऊस आणि पूरस्थितीमुळे लाखो एकरहून अधिक क्षेत्र हे बाधित झालेलं आहे। नांदेड, सोलापूर यासारख्या काही जिल्ह्यात अजूनही पूरस्थिती आहे। किती गेली शेती पाण्यात? सगळी भरपूर गेली, सगळी गेली, 5 एकरसाठी तेवढी गेली। अहो, हातातोंडाशी आलेली खरीपातील पिकं पूर्णपणे नष्ट झालेली आहेत। जनावरे मेलेतही, शेती तुटून गेलेली आहे। काही ठिकाणी तर शेतकरी दगावलेल्याच्याही बातम्या येत आहेत। सध्या सरकारकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचा दावा केला जातोय, पण कितपत नुकसान भरपाई मिळाली याचे एक्झॅक्टली आपल्याकडे आकडे नाहीयेत। आज शेतकऱ्यापुढे मोठं आव्हान आहे आर्थिक पुनर्वसनाचं। आजची सद्यस्थिती बघून शासनानं खाल्लेल्या मिठाला जागावं आणि या खचलेल्या शेतकऱ्याचं आर्थिक पुनर्वसन करावं, हीच शासनाकडून अपेक्षा आहे। किती गेली शेती पाण्यात? सगळी भरपूर गेली, सगळी गेली, 5 एकरसाठी तेवढी गेली।